मी शेवटपर्यंत हार मानणार नाही. किती प्रयत्न करायचे, किती प्रयत्न करू, मला किती खाली पाडण्याचा प्रयत्न करा. आणि असं नाही बरं का, आत्तापर्यंत माझ्या आयुष्य अपयश नाही आले, खूप सारे अपयश आले खरं म्हटलं तर. माझा सगळ्यात मेजॉरिटी ऑफ द प्रॉब्लेम होता बोलण्याचा माझा बरं का, की माझं बोलणं स्पष्टपणे समोरच्या व्यक्तीला ऐकू येत नव्हतं. मी स्वतःला समोरच्या व्यक्तीपर्यंत प्रेझेंट करू शकत नव्हतो आत्तापर्यंत. बट विथ द हेल्प ऑफ कॉन्टेंट क्रिएशन मी स्वतःला आज ना इम्प्रूव्ह करू शकतो. माझं बोलणं समोरच्या व्यक्तीपर्यंत ठेवू शकतो, समोरच्या व्यक्तीला मी सांगू शकतो मी काय बोलतोय. ती गोष्ट मी अचीव केली सगळ्यात मोठी. त्याच्यानंतर सेकंड गोष्ट मी ती अचीव केली म्हणजे माझं इंग्लिश एवढं खास नव्हतं बरं का आधी. म्हणजे आधी 10th-12th मला ग्रामर रिलेटेड पूर्ण नॉलेज होतं. बट हाऊ टू म्हणजे लोकांमध्ये कसं बोलायचं ते इंग्लिश, लोकांमध्ये ते कसं इम्प्रूव्ह करायचं ते येत नव्हतं मला. आणि आज ते नेमकी जमायला लागलं आहे. ती माझ्या आयुष्यातली सेकंड अचिव्हमेंट होती. आणि थर्ड की हाऊ टू बिहेव लाईक अ मॅच्युअर पर्सन. एखाद्या मोठ्या व्यक्तीसारखं कसं बिहेव करायचं आहे, कसं वागायचं आहे ते मला माझ्या सराउंडिंगमधून आता कळते. ज्या लोकांमध्ये राहतोय, ज्या लोकांमध्ये बसतोय, ज्या लोकांमध्ये उठतोय, त्या लोकांनी मला त्या गोष्टी शिकवल्या खरं म्हटलं तर. आणि थँक्स टू ऑल पीपल खरं म्हटलं तर. ज्या लोकांनी माझा इन्सल्ट केला, ज्या लोकांनी माझा अपमान केला, त्या सगळ्यांना थँक्सच म्हणणार मी खरं म्हटलं. कारण त्यांच्यामुळेच मी एवढं लांबपर्यंत पोहोचू शकलो. जर ते लोक माझ्या आयुष्यामध्ये नसतील तर मी आय डोंट थिंक सो मी एवढं लांबपर्यंत पोहोचू शकलो असतं. म्हणजे इतक्या यंग एजमध्ये ॲट द एज ऑफ 21-22 एवढं यंग एजमध्ये जेवढ्या लोकांनी माझा इन्सल्ट केला त्यांच्यामुळेच एवढं लांबपर्यंत आले मी खरं म्हटलं तर. त्याने माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी थँक्यूच म्हणणार खरं म्हटलं तर. कारण बिकॉज ऑफ देम मी आज एवढं लांबपर्यंत पोहोचू शकलो आहे. आणि माझ्या आयुष्यात मला कधी असा फरक नाही पडत बरं का, किती बी अशी अपयश आली, किती बी अशी फेल्युअर आली ना, किती बी अशी आत्तापर्यंत 50-100 फेल्युअर्स आली असते बरं का मला. प्रत्येक नवीन गोष्ट स्टार्ट करताना ती जॉब असेल, कुठली करायचं बिझनेस असेल, 100 फेल्युअर्स आली असते. 100 म्हणजे सांगायचा अर्थ असं एक मल्टिपल फेल्युअर्स आली बाबा असं. बट तरी मी नसेल ना हार नाही मानत त्या गोष्टीचा. हार तर नाहीच मानणार शेवटपर्यंत. बस बाई ठरलंय माझं, ठरलंय तर ठरलंय. एक वेळेस काय झालं, एखादी गोष्ट नाही झाली आयुष्यामध्ये म्हणजे 4-5 वेळेस गोष्टी एखादं हारलो, फेल झालो वगैरे 5-10 वेळा रडून बिडून घ्यायचं फक्त. मी कसं एक दिवस कंप्लीट मी रडून घेईन, वाईट वाटतं मला, आणि एंड ऑफ द डे आय विल रिस्टार्ट अगेन. परत पूर्ण सुरू करेन मी. माझ्यासाठी एखादी गोष्ट नवीन स्टार्ट करणं काही नवीन नाही बरं का. आय विल ऑलवेज स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. एकदम